नर्मदे हर. आज भगवंतांच्या सहवासातला चौथा दिवस आहे. जीवनाच्या अंतिम क्षणी आपल्या मुखातून भगवंताचं नाम आलं तर आपला उद्धार होतो, हे आपण काल अजामिळ चरित्रावरनं जाणलं. भक्त श्रद्धेनं आणि अनन्य भावनेनं जेव्हा भगवंतांना शरण जातो तेव्हा त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतः स्वीकारतात आणि भक्तांचे प्राण वाचवण्याकरता सगुण रूप घेऊन धावत येतात. हे आपण प्रल्हाद चरित्रामध्ये पाहिलं. भगवंत सगळ्यांच्याकडे समदृष्टीने पाहतात, पण समव्यवहार मात्र अशक्य आहे. जरी व्यवहारामध्ये फरक दिसला, क्रियेमध्ये फरक असला तरी त्यांचा उद्धारच होतो, हे आपण वृत्रासूर कथेत बघितलं. साधक जेव्हा साधना सुरू करतात तेव्हा सुरुवातीला त्यांना खूप त्रास होतो, कष्ट पडतात, निंदा सोसायला लागती. पण भगवंतांच्या नामाचा आधार घेऊन साधना केली तर मन स्थिर राहील. त्यामुळं प्रथम निंदा, अवहेलना, विष प्राप्त झालं तरी विचलित न होता साधना सुरूच ठेवावी, कारण शेवटी अमृतच प्राप्त होईल. हे आपण समुद्रमंथन कथेमधून पाहिलं. आपण जितेंद्रिय आहोत याचा अभिमान कधीही बाळगू नका. भले भले लोक या अभिमानामुळे विषयात अडकले, कारण श्रीकृष्णांची माया सर्वांना अशीच नाचवते. तेव्हा या मायेपासून, मोहिनीपासून केवळ आणि केवळ नामस्मरण आणि नामसंकीर्तन या कलियुगामध्ये आपल्याला वाचू शकतं, हे मोहिनी कथेतून आपण जाणलं. परीक्षित राजा विचारतो, महाराज, सर्वांचा स्वामी असून सुद्धा विष्णू भगवानांनी एखाद्या कृपणाप्रमाणे बलिराजाकडं 3 पावलं जमिनीची याचना का बरं केली आणि निरपराध बलीला बंधनात का ठेवलं? श्री शुकदेव म्हणतात, राजन, समुद्रमंथनानंतर झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाला. सर्व दैत्य जखमी बलीला घेऊन अस्तगिरीवर गेले. तिथं दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या स्पर्शानं बली बरा झाला. शिष्य बनून बलीनं शुक्राचार्यांची उत्तम सेवा केली. बलीनं सर्वस्व अर्पून अनन्य भावानं केलेली सेवा पाहून शुक्राचार्य अत्यंत प्रसन्न झाले. शुक्राचार्यांनी बलीकडून विश्वजित यज्ञ करून घेतला. तेव्हा यज्ञातून सोन्याचा रथ, धनुष्य आणि 2 अक्षय भाते, अभेद्य कवच निघालं. ब्राह्मणाने बलीला इतर सगळी युद्ध सामग्री मिळवून दिली. शुक्राचार्यांनी बलीला शंख दिला. तेव्हा सर्व ब्राह्मणांच्या आणि प्रल्हादांच्या अनुमतीनं बलीनं त्यांना वंदन केलं आणि इंद्रपुरीवर आक्रमण करायला निघाला. त्याने इंद्रपुरीला वेढा घातला. बलीनं प्रचंड शंखनाद केला आणि तो शंखनाद ऐकून इंद्र, सर्व देव अत्यंत भयभीत झाले आणि सगळे देव देवराज इंद्रासह बृहस्पतीकडे धावले. इंद्राने विचारलं, बलीला एवढं बल, सामर्थ्य आणि साहस कशानं मिळालं? बृहस्पती म्हणाले, शुक्राचार्यांनी आणि ब्राह्मणांनी बलीला हे सामर्थ्य मिळवून दिलेलं आहे. आता भगवान विष्णूखेरीज कोणीही बलीला तोंड देऊ शकणार नाही. तुम्हाला ही वेळ अत्यंत प्रतिकूल आहे, तेव्हा तुम्ही त्वरित स्वर्गलोक सोडून निघून जा आणि गुप्तपणे कुठंतरी राहा. ज्याच्यामुळं बली बलवान झालेला आहे त्याच्याच शापानं बली बलहीन होऊन विनाशाला जाईल. तोपर्यंत वाट पहा. शुक्राचार्य म्हणजे संयम. संयम पाळल्यानं, ब्रह्मचर्य पाळल्यानं बली बलवान झाला. शुक्राची सेवा करणाराच बली बनतो. बलवान आणि जितेंद्रिय बलीला शुक्राचार्यांनी आपलं ब्रह्मतेज दिलं. त्यामुळं बलीनं दैत्यसेनेसह स्वर्गाचं राज्य जिंकलं. बलिराजा अत्यंत आनंदानं आता इंद्राच्या सिंहासनावर बसला. आता त्याला वाटायला लागलं
की आपल्याला हे इंद्रपद कायमचंच मिळावं. शुक्राचार्यांनी त्यासाठी बलीला 100 अश्वमेध यज्ञ करायला सांगितलं. त्याप्रमाणे नर्मदा तीरी भृगकच्छ इथं यज्ञभूमी निवडून बलीनं तिथं 100 अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली. त्यामुळं बलीची कीर्ती त्रैलोक्यात पसरली. सर्व देव गुप्त वेशात स्वर्ग सोडून हवी ती रूपे घेऊन राहायला लागले. ते पाहून देवांची माता आदितीला खूपच क्लेश झाले. ती व्यथित झाली. तेव्हा अत्यंत उदास आणि व्यथित आदितीला पाहून कश्यप ऋषीने विचारलं, प्रिये, ब्राह्मणांवर, धर्मावर, लोकांवर काही संकट कोसळले का? तुझ्याकडून काही पाप तर नाही ना घडलं? तुझ्या सर्व पुत्रांचं कुशल आहे ना? आदिती म्हणते, तुमच्या कृपेनं मला काहीही कमी नाही आहे, पण शत्रूंनी माझ्या मुलांना स्वर्गातून बाहेर घालवलेलं आहे, म्हणून मी दुःखी आहे. आपण माझ्या मुलांचं गेलेलं राज्य आणि ऐश्वर परत मिळवून द्यावं आणि त्यांचं कल्याण करावं, हीच प्रार्थना. कश्यप म्हणतात, प्रिये, ही तर सर्व भगवंतांची माया आहे. दैत्य ब्रह्मचर्याचं पालन करून धर्म आणि नीतीनं वागत आहेत. दैत्य सध्या पवित्र जीवन जगत आहेत. त्यामुळं भगवंत बलीला काहीही करू शकणार नाहीत. तेव्हा तू परमात्म्याची आराधना कर, कारण परमात्म्याला काहीही अशक्य नाही, असाध्य नाही. भगवंत शक्तीनं नाही तर युक्तीनं तुझ्या मुलांना देवांना सुखी करण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. यामुळंच वामन अवतारामध्ये हिंसा नाही, युद्ध प्रसंग नाही. भगवंतांनी बलीला ठार न मारता स्वर्गापेक्षा सुंदर असं सुतल पातालाचं राज्य देऊन तिथं पाठवलं. याला बिलस्वर्ग किंवा अधोलोक असंही म्हणतात. भूगर्भात 7 स्तर आहेत, 7 लोक आहेत. अतल, वितल, स्तुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. अतलमध्ये याचा स्वामी मयासुराचा मुलगा बल आहे. वितल इथं हटकेश्वर शंकर भवानीसह युग्म भावानं राहतात. सुतल हे बलीला राज्य दिलं. तलातल इथं मायासुराचं राज्य आहे. महातल इथं क्रोधवश नावाचा भयंकर सर्पसमुदायांचा निवास आहे. रसातल इथं दैत्य आणि दानव राहतात आणि पाताल इथं नागांचे अधिपती राहतात. या 7ही अधोलोकांमध्ये स्वर्गापेक्षा अधिकच वैभव आहे, ऐश्वर्य आहे, सौंदर्य आहे, विलास आहे. हे लोक असुरांनी मायावी शक्तीने आणि कपटविद्येनं अत्यंत समृद्ध केलेले आहेत. आदिती म्हणते, मी भगवंतांची कोणत्या प्रकारे आराधना करू म्हणजे जगदीश्वर माझ्यावर प्रसन्न होऊन माझं मनोरथ पूर्ण करतील, ते तरी सांगावा. मला त्या आराधनेचा विधी सांगावा. कश्यप सांगतात, मला जेव्हा संतान हवं होतं ना, तेव्हा मी ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली. ब्रह्मदेवाने मला भगवंतांना प्रसन्न करणारं व्रत सांगितलं. तेच व्रत मी तुला सांगतो, ते नीट ऐक. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसांपर्यंत फक्त दूध पिऊन राहावं आणि भगवान विष्णूंची परमभक्तीनं पूजा करावी. शक्य असेल तर डुकरानं खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावं. त्यावेळी त्वं देव्यादिवराहेण रसाया स्थानमिच्छता उद्धृतासी नमस्तुभ्यं पापमानं मे प्रणाशय. हा मंत्र म्हणावा. त्याचा अर्थ, हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेनं आदिवराहाने रसातलातून तुला वर आणलं. तुला माझा नमस्कार असो. तू माझी पापे नष्ट कर. त्यानंतर
नित्य नैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्तानं मूर्ती, पूजास्थल, सूर्य, गुरु, जल आणि अग्नी यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. पुढील 9 मंत्रांनी भगवंतांना आवाहन करावं. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे सर्वभूतनिवासाय वासुदेवाय साक्षिणे. हे भगवंता, आपण सर्व शक्तिमान आहात, अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात. म्हणूनच आपणास वासुदेव म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. नमो व्यक्ताय सूक्ष्माय प्रधान पुरुषाय च चतुर्विंश गुणज्ञाय गुणसंख्यान हेतवे. आपण अव्यक्त आहात आणि सूक्ष्म आहात. आपणच प्रकृती आणि पुरुष आहात. आपणच 24 गुणांना जाणणारे सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. नमो द्विशीर्णे त्रिपदे चतुशृंगाय तंतवे सप्तहस्ताय यज्ञाय त्रैविद्यात्मने नमः. ज्याची प्रायणीय व उदयनीय ही 2 कर्मे हीच मस्तके आहेत. प्रातःकाळ, मध्यान्हकाळ आणि सायंकाळ हे 3 पाय आहेत. 4 वेद, 4 शिंग आहेत. गायत्री इत्यादी 7 छंद, 7 हात आहेत. तसेच 3 वेदांनी सांगितलेले फळ देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. नमः शिवाय रुद्राय नमः शक्तिधराय च सर्वविद्याधिपतये भूतानां पतये नमः. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्व शक्ती संपन्न, सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार असो. नमो हिरण्यगर्भाय प्राणाय जगदात्मने योगैश्वर्य शरीराय नमस्ते योगहेतवे. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. नमस्त आदिदेवाय साक्षीभूताय ते नमः. नारायणाय ऋषये नराय हरये नमः. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नरनारायण ऋषींच्या रूपाने प्रकट झालेले स्वतः श्रीहरी आहात. आपणास माझा नमस्कार. नमो मरकतश्याम वपुषे धीगतश्रिये केशवाय नमस्तुभ्यं नमस्ते पीतवाससे. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. त्वं सर्ववरदः पूसां वरेण्य वरदर्शभ अतस्ते श्रेयसे धीरा पादरेणुमुपासते. आपण सर्व वर देणारे आहात. वर देणाऱ्यांच्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात. तसंच जीवमात्राला वर्णीय आहात. म्हणून विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. अन्ववर्तन्तयं देवाः श्रीश्च तत्पादपद्मयोः स्पृहयन्त इवामोदं भगवान मे प्रसीदताम्. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेत मग्न असतात ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. भगवान ऋषिकेशांचं या मंत्राने आवाहन करून नंतर पाद्य आचमन करून श्रद्धापूर्वक पूजन करावं.
दुधानं स्नान घालून गंध, फुलं, वस्त्र, जानवं, अलंकार, पाद्य, आचमन, धूप अर्पण करावे. नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने भगवंतांची पूजा करावी. दुधात शिजवलेल्या आणि तूप गूळ घातलेल्या साळीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रानंच त्या नैवेद्याचं हवन करावं. नंतर तो नैवेद्य भक्तांना वाटून आपण स्वतः खावा. नंतर तांबूल अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि स्तोत्राने भगवंतांचं स्तवन करावं. प्रदक्षिणा घालून प्रेमानं जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. निर्माल्य डोक्याला लावून विसर्जन करावं आणि नंतर कमीत कमी 2 ब्राह्मणांना योग्य तऱ्हेनं खिरीचं भोजन घालावं आणि दक्षिणा द्यावी, सत्कार करावा. त्यानंतर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन उरलेलं अन्न इष्टमित्रांसह स्वतः ग्रहण करावं. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. दुसऱ्या दिवशी पवित्र होऊन एकाग्रतेनं भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत भगवंतांना दुधानं स्नान घालून पूजा करावी. भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत करावं. असं हे पयोव्रत 12 दिवस करावं. दररोज भगवंतांची पूजा, भगवंतांची आराधना, होम, ब्राह्मण भोजन करावं. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावं. जमिनीवर झोपावं. दिवसातून 3 वेळा स्नान करावं. खोटं बोलू नये. सर्व भोगांचा त्याग करावा. कोणालाही त्रास देऊ नये. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांकडून शास्त्रोक्त पद्धतीनं भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावं. काटकसर न करता थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवंतांना अर्पण करावी. त्याच खिरीचा नैवेद्य दाखवावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना अलंकार, गायींचं दान द्यावं. त्यांना संतुष्ट करावं. त्यांना दक्षिणा द्यावी. सर्वांना तृप्त करावं. म्हणजेच भगवान विष्णू तृप्त झाले असं समजावं. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज भजन, कीर्तन, नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्र आणि भगवत कथा यांच्या योगे भगवंतांचं पूजन करावं. कश्यप सांगतात, प्रिये, असं हे पयोव्रत आहे. हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणार आहे, म्हणून त्याला सर्वव्रत किंवा सर्वयज्ञ असंही म्हणतात. हे व्रत तू कर, त्यामुळं तुझी मनोकामना भगवंत पुरी करतील. आदितीनं अत्यंत श्रद्धापूर्वक पयोव्रत केलं तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रकट झाले. चतुर्भुज नारायणांना पाहून आदिती विनम्रपणे उठली. तिनं साष्टांग दंडवत घातला आणि भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणारे भगवान आदितीची मनोकामना जाणून तिला म्हणाले, तुझी इच्छा आहे की तुझ्या पुत्रांनी असुरांना जिंकून स्वर्गलोक परत मिळवावा. तुझी इच्छा आहे की शत्रूंना मारल्यानंतर त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना पाहावं. तुझी इच्छा आहे की तुझे पुत्र धन आणि शक्तीनं समृद्ध व्हावेत. त्यांना ऐश्वर्य आणि कीर्ती पुन्हा प्राप्त व्हावी. स्वर्गावर त्यांचाच अधिकार व्हावा. पण सध्या असुर पवित्र जीवन जगत असून ईश्वर आणि ब्राह्मण त्यांना अनुकूल आहेत. तेव्हा त्यांना लढाईत जिंकणं शक्य नाही. पण तुझ्या पयोव्रत अनुष्ठानानं मी अत्यंत प्रसन्न झालेलो असून तुझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही ना काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठी तू विधीपूर्वक पयोव्रतानं मला संतुष्ट केलेले आहेस, म्हणून मी तुझा पुत्र होऊन तुझ्या पुत्रांचं रक्षण करीन. तू अशीच
पतीची उत्तम सेवा कर. मी तुझ्या पोटी जन्म घेत आहे, हे रहस्य कुणालाही सांगू नकोस. एवढं बोलून भगवंत अदृश्य झाले. स्वतः नारायणच आपल्या ठिकाणी जन्म घेणार हे जाणून आदिती अत्यंत कृतकृत्य झाली. थोड्याच दिवसानं आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले. हे जाणून ब्रह्मदेव गर्भस्थ भगवंतांची स्तुती करू लागले. ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल द्वादशी होती. तिला विजया द्वादशी असं म्हणतात. जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून प्रकट झालेल्या परमात्म्याला पाहिलं तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि परमानंदित झाली. कश्यपाने आश्चर्यचकित होऊन त्यांचा जय जयकार केला. तेव्हा शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज भगवंतांनी आपलं रूप आदिती आणि कश्यपांच्या समोर बदललं आणि ते बटू वेशधारी ब्रह्मचार्याचं रूप धारण केलं. बोला वामन भगवान की जय. भगवंताने वामन रूप छोटं रूप धारण केलं कारण त्यांना काही मागायचं आहे म्हणून ते याचक बनलेले आहेत. छोटे नम्र होऊन गेल्याशिवाय याचना सफल होत नाही हे शिकवण्याकरता, हे समजवण्याकरता भगवंतांनी वामन रूप छोटं रूप घेतलेलं आहे. भगवंतांनी एकदम 7 वर्षाच्या बटूचं रूप धारण केलं, वामन रूप घेतलं. त्यांच्या मुखावर दिव्य तेज झळकत होतं. तेवढ्यात ब्रह्मदेवांच्यासह इतर सर्व देव कश्यपांच्या आश्रमात आले. सगळ्यांनी कश्यप आदितीचं अभिनंदन केलं. आज तुमचा गृहस्थाश्रम सफल झाला. आज तुम्ही जगाच्या पित्याचेही माता पिता झाला आहात. म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचा जय जयकार केला, अभिनंदन केलं. वामन भगवान प्रकट झाले तेव्हा त्यांचं वय 7 होतं म्हणून त्यांच्या बाललीलांचं वर्णन नाही. कश्यपाने वामनांचा उपनयन विधी केला तेव्हा स्वतः सूर्यनारायणांनी त्यांना गायत्रीचा उपदेश दिला. बृहस्पतीनं यज्ञोपवीत दिलं, कश्यपांनी मेखला दिली, पृथ्वीनं कृष्णजीन दिलं, चंद्रानं दंड दिला, ब्रह्मदेवांनी कमंडलू दिलं, कुबेरानं भिक्षापात्र दिलं, पार्वती मातेनं भिक्षा घातली. सर्वांनी वामन बटूचा सन्मान केला. त्यामुळं आपल्या ब्रह्मतेजानं वामन भगवान अत्यंत तेजस्वी शोभायमान दिसायला लागले. तो सर्व शक्तिमान आणि वीर्यवान झाला. दानवराज बली नर्मदा तीरी भृगकच्छ इथं अश्वमेध यज्ञ करीत आहे हे जाणून आणि आदिती मातेची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या शक्तियुक्त पावलांनी पृथ्वीला नमवीत नमवीत वाकवत बलीच्या यज्ञमंडपी नर्मदेच्या उत्तर तटाकडील भृगकच्छला वामन भगवान निघाले. भगवान वामन नर्मदा तीरी जाताना लोकांच्या मध्ये मिसळत होते. चांगलं काय वाईट काय सांगत होते. वाईट गोष्टींचे परिणाम समजावून सांगत होते. यामध्ये मी तुम्हाला काही शिकवतोय अशी भाषा नव्हती. हे सहज शिक्षण सुरू होतं. हळूहळू लोकांच्या मध्ये जागृती होत होती. वामन लोकांना योग्य दिशा दाखवत होते. बघून ते ऐकून लोकांना आपण कुठं चुकतोय हे कळत होतं. सर्व ब्राह्मणांना बलीनं यज्ञ कार्यात जुंपलेलं होतं. भरपूर दक्षिणा देऊन ब्राह्मणांना आळशी बनवलं होतं, लोभी बनवलं होतं, लाचार बनवलेलं होतं. त्यामुळं ब्राह्मणांचं प्रमुख कार्य विद्यादान बंद पडलेलं होतं. गुरुशाळा आश्रमशाळा बंद पडलेल्या होत्या. वामन सांगतात यज्ञ बंद करा आणि लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात करा. लोकांना शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही. बटू वामनांकडं सर्व युवक मंडळी येऊन तेजस्वी विचार घ्यायला लागले. मी माझं स्वधर्म आचरण करेन. सर्वजण शपथ घ्यायला लागले. जाता जाता हे शिक्षणाचं कार्य करत करत वामन भगवान पुढं पुढं निघालेले होते.
बाळकृष्णाने गोकुळातील गोपाळांना खेळता खेळता गुरं चारता चारता जसं शिक्षण दिलं, त्यामुळं नंतर तेजस्वी वीर्यवान युवकांची फौज उभी राहिली. त्यामुळं कंसाला शह देता आला. क्षत्रियांना शिक्षणच मिळत नव्हतं, त्यामुळे ते नुसतेच भटकत होते. राजाकडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती, काम केलंच पाहिजे अशी काही सक्ती नव्हती. त्यामुळं आयतं फुकटचं खाऊन क्षत्रियांना लाचार बनवलेलं होतं. त्यांना शस्त्रांचं शिक्षणच मिळत नव्हतं, तर लढणार कसे? मग आयतं खाऊन लोळून क्षत्रिय आळशी निसत्व बनलेले होते. हे सर्व आता वामनांच्या विचारांनी भारले गेले. सर्व क्षत्रियांना जाग करत करत वामन भगवान एकदम सरळ बलिराजाच्या यज्ञभूमीकडे जात नाही आहेत. भोवतालच्या प्रदेशात जागृती करत करत ते निघालेले आहेत. एकदा चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य अरण्यातनं चाललेले होते. भूक लागली. दूरवर एक झोपडी त्यांना दिसली. दोघंही त्या झोपडीच्या दिशेनं गेले. आत गेले तेव्हा एका आजीनं त्यांचं स्वागत केलं. जेवणार ना म्हणून विचारलं. दोघांनी होय सांगताच आजीने अगदी थोड्या वेळात छानपैकी वरणभात शिजवला आणि ताटामध्ये गरम गरम भात आणि त्यावर वरण घालून दोघांच्या पुढं ताटं ठेवली. चंद्रगुप्ताने भाताचा घास उचलला आणि एकदम त्याला चटका बसला. त्याच्या मुखातनं न कळतच असा आवाज झाला. ते ऐकून आजी म्हणाली, अरे तू काय चंद्रगुप्त आहेस की काय? चाणक्य आणि चंद्रगुप्त एकमेकांच्याकडं बघायला लागले. तेव्हा आजी म्हणाली, असं तू चंद्रगुप्ताप्रमाणे वागलास ना म्हणून म्हणलं रे. अरे चंद्रगुप्ताला मगध घ्यायचं आहे, तर मग मगध कडेकडनं घ्यायचा का एकदम मगधवरच हल्ला करायचा? आता तुला गरम भात खायचा आहे, तर भात कडेकडनं खाशील का एकदम मध्येच हात घालशील? मग भाजणारच ना. चंद्रगुप्तानं असं केलं तर संपूर्ण मगध राज्य चंद्रगुप्ताला मिळेल. एकदम मगधवर सारी कशाला करायची ना. साध्या आजीनं केवढा मोठा धडा दिला. त्याप्रमाणे चाणक्याने आपली रणनीती बदलली. सभोवतालचा प्रदेश, कडेकडेचा प्रदेश घेत घेत चंद्रगुप्ताने मगध राज्य घेतलं. ह्यापूर्वी वामन भगवानाने तसंच केलं. बळीचं राज्य भोवतालनं पोखरत पोखरत प्रजेमध्ये बलीविषयी असंतोष निर्माण करत आपल्या मागं अनेक तेजस्वी वीर्यवान युवकांचा समुदाय घेत घेत वामन भगवान हळूहळू बलीच्या यज्ञस्थानी निघाले. बलीच्या गुप्तहेराने राजाला सांगितलं, वामनापासून सिंहासनाला धोका आहे. बळी हसतो आणि म्हणतो, अरे मी कुठं, वामन कुठं, तो गरीब असहाय्य बालक ब्राह्मण माझं काय करणार रे? शुक्राचार्य सांगतात राजन वामनाला नष्ट केलं पाहिजे. गुप्तहेर सांगतात वामनाला नष्ट करणं चुकीचं आहे, अवघड आहे. कारण वामनाच्या मागं हजारो तेजस्वी युवक आहेत. वामनाची पूजा करणारे लोक लाखो आहेत. त्यामुळं बलिराजा वामनाशी संधी करायला तयार होतो. बलिराजा वामन भगवानांना आदरपूर्वक भृगकच्छला यज्ञमंडपात येण्याचं आमंत्रण देतो. वामनाने केवळ पवित्र विचारांनी, सहज शिक्षणांनी, स्वधर्म आचरणांनी बलीच्या प्रजेला स्वाभिमानी केलं, शहाणं केलं आणि स्वतःभोवती हजारो तरुणांचं सुरक्षा कवच निर्माण केलेलं होतं. त्यामुळं वामन भगवान अत्यंत मानानं नर्मदाकाठी भृगकच्छ येथील बलिराजाच्या यज्ञमंडपात येतात.
यज्ञमंडपातील सर्वांनी बघितलं तेव्हा साक्षात सूर्यनारायण उगवले की काय असंच त्यांना वाटलं. वामनाच्या तेजानं ऋषी, यजमान, सभासद निस्तेज झाले. सर्वजण विचार करायला लागले की यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनतकुमार येत आहेत की काय. तेवढ्यात छत्र, दंड, पाण्याने भरलेलं कमंडलू घेतलेल्या वामनाने यज्ञमंडपात प्रवेश केला. बटूच्या गळ्यात जानवं, कमरेला मेखला, मृगजीन आणि मस्तकावर जटा शोभत होत्या. सर्वांनी उठून वामन बटूंचं स्वागत केलं. बलिराजा म्हणाला, हे ब्राह्मण कुमार, आपलं स्वागत असो. मी आपल्याला नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ते आपण सांगा. आपण माझ्याकडे आल्यामुळं माझा वंश पवित्र झाला. माझे पितर तृप्त झालेले आहेत. हे ब्राह्मण कुमारा, मला वाटतं की आपण काहीतरी मागण्यासाठीच माझ्याकडे आलेला आहात. आपल्याला जे काही हवं आहे ते निसंकोचपणे माझ्याकडून मागून घ्या. दे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्रीमद भागवत कथाज्ञान यज्ञ. बलिराजाने अत्यंत प्रसन्नपणे वामन भगवानांना सांगितलं, जे आपल्याला हवं असेल ते निसंकोचपणे माझ्याकडनं मागून घ्या. वामन बटू अत्यंत प्रसन्नपणे बलीचं अभिनंदन करून म्हणतात, राजन, आपण जे काही म्हणालात ना ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप आहे, धर्मपूर्ण आहे आणि अत्यंत शोभणार आहे. शुकदेव म्हणतात, राजन, कुणाकडून काही मागून घ्यायचं असेल ना तर मागणाऱ्यांनी त्याच्या पूर्वजांची प्रशंसा केली पाहिजे. वामन म्हणतात, राजन, आपले आजोबा भक्त प्रल्हाद यांच्यासारखा भक्त आजपर्यंत कुणी झाला नाही आणि होणारही नाही. त्यांचं प्रभुप्रेम इतकं प्रबल होतं की त्यांच्यासाठी भगवंतांना खांब चिरून त्यातनं प्रकट व्हायला लागलं असं मी ऐकलं आहे. राजन, आपले पिताश्री विरोचन अत्यंत उदार होते. त्यांच्याकडं देवराज इंद्र ब्राह्मण रूपात आले आणि म्हणाले, माझं आयुष्य संपत आलेलं आहे, तेव्हा मला तुझं उरलेलं आयुष्य दान दे. तेव्हा राजा विरोचनाने याचक ब्राह्मणाला विनमुख कसं पाठवायचं, म्हणून आपले उरलेले आयुष्य ब्राह्मणाला दान दिले. राजन, तुझे पणजोबा हिरण्यकशिपू, हा काय महान वीर होते, प्रतापी होते. हे ऐकून बलिराजा विचार करायला लागला, हा बटू तर 7-8 वर्षाचा आहे, पण गोष्टी मात्र माझ्या वडिलांच्या, आजोबांच्या, पणजोबांच्या सांगतोय. बलिराजा विचारतो, हे बटू, आपण माझ्या पितरांना पाहिले की काय. वामन बटू हसून म्हणतात, राजन, मी तर 7 वर्षाचा आहे, मी त्यांना कसं पाहणार. पण मोठ्या लोकांच्याकडून त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकलेल्या आहेत. राजन, तू पण काही कमी नाही आहेस बरं का. तुझ्यामध्ये पणजोबांचा गुण, वीरता आणि शक्ती वसत आहे. तुझ्यामध्ये आजोबांच्यासारखी भक्ती आहे आणि वडिलांचा उदारपणा तुझ्यात ओतप्रत आलेला आहे. 3ही पितरांचे गुण तुझ्यात एकसाथ वसलेले आहेत. तू मोठा भाग्यवान आहेस. आपल्या पितरांची स्तुती ऐकून बली अत्यंत प्रसन्न झाला आणि म्हणाला, महाराज, आपली जी इच्छा असेल ते मागा, मी आपल्याला काहीही देण्यास तयार आहे. राजन, मी लोभी नाही, मी संतोषी ब्राह्मण आहे. मी केवळ माझ्या या पावलाने 3 पावलं जमीन मिळवण्याची इच्छा धरून आलेलो आहे. बलिराजा हसतो आणि विचार करतो, खरोखर या बाळाला काही मागायला सुद्धा येत नाही आहे. ज्ञानी आहे, शिकलेला आहे, पण अजूनही बालबुद्धीचा आहे. बली म्हणतो, महाराज, तुम्ही अजून लहान आहात. आपला फायदा, आपला तोटा आपण जाणत नाही. तुम्ही भरपूर काहीतरी मागा, मी भरपूर द्यायला तयार आहे.
वामन भगवानाने बलीला मागेन ते देईन याबद्दल वचनबद्ध करून घेतलं. वामन म्हणतात, राजन, मला माझी 3 पावलं मोजून तेवढीच जमीन दे. बली म्हणतो, महाराज, जगजाहीर आहे की मी पूजा करून ज्या ब्राह्मणाला दान देतो त्यांना नंतर कधीही कुणाकडूनही काहीही मागावं लागत नाही. माझ्याकडं दान घेऊन पुन्हा आपल्याला दुसरीकडं दान मागावं लागलं तर तो माझा अपमान होईल. आपण संतोषी ब्राह्मण आहात हे तर मी पहिल्यांदाच ओळखलंय, पण केवळ 3 पावलं जमीन द्यायला मला संकोच वाटतो, मला लाज वाटते. वामन भगवान हसतात आणि म्हणतात, राजन, खरोखर धन्य आहे तू धन्य आहेस. तू असंच म्हणणार यात आश्चर्य नाही. तू तर उदार आहेस, पण मागताना मीच विचार केला पाहिजे ना. अरे, लोभानं लोभ वाढतो आणि संतोषानं संतोष वाढतो. जगातील सर्व भोगमय पदार्थ मिळूनसुद्धा संतोष वैराग्याचे अभावी शांती मिळत नाही. लोभ तर पापाचं मूळ आहे. ब्राह्मणानं संग्रही वृत्तीनं दान घेऊ नये. ब्राह्मणाने जर संग्रही वृत्तीनं दान घेतलं तर यजमानसुद्धा पापाचा धनी होतो. अधिक संग्रह लोभाला जन्म देतो. म्हणून मला केवळ माझ्या 3 पावला एवढीच जमीन दे, अधिक काहीही नको. भागवत सांगतं की आपल्या घरात येणारं सर्व धन शुद्ध नसतं. दानानं घरात येणारं धन शुद्ध होतं. म्हणून आपल्या उत्पन्नाच्या 1/5 भाग दान करावं. मनुस्मृती सांगते की आपल्या उत्पन्नाच्या 1/10 भाग दान करावं. आपल्या दारात भीक मागायला येणारा भिकारी फक्त भीक मागायला येत नाही तर बोध द्यायला येतो. भिकारी काय बोध देतो? मागील जन्मी मी कधीही कुणाला काहीही दान दिलं नाही, त्यामुळं माझी अशी दुर्दशा झालेली आहे. तुम्ही काहीही दान दिलं नाही तर तुमचीही अशीच अवस्था होईल. समर्थ रामदास स्वामी एकदा एका दारात उभे राहिले आणि भिक्षा मागितली. तेव्हा घरातली गृहिणी हात जोडून बाहेर आली. रडत रडत म्हणाली, महाराज, काय देणार? घरात काहीही देण्यासारखं शिल्लकच नाही. समर्थ म्हणतात, माऊली, नीट बघा, जे असेल ना ते द्या. काही नाही आहे घरात, कृपा करा, पुढं जावा. माऊली, बघा काहीतरी नीट, काहीतरी असेल त्यातलं थोडं द्या मला. अहो, सांगितलं ना, काही नाही आहे, तुम्ही पुढं जा. माऊली, बघा, काहीतरी द्याच. अहो, पाया पडते तुमच्या, किती वेळा सांगितलं, खरोखर घरात काही नाही आहे, मग काय देणार मी? तेव्हा समर्थ म्हणाले, माऊली, तुझ्या दारात हे तुळशी वृंदावन आहे ना, त्यातली थोडी माती माझ्या कमंडलूत टाक. माऊली म्हणाले, हे काय बोलताय? अहो, किती वेळा सांगितलं घरात काही नाही आहे म्हणून. समर्थ म्हणाले, माऊली, या हातांना काहीतरी देण्याची सवय कायम राहावी म्हणून तुळशी वृंदावनातली थोडी माती मला दे. हातांना दुसऱ्यांना देण्याची सवय लागणं फार महत्त्वाचं आहे. आता काही नाही म्हणून तू देऊ शकत नाहीस, पण दुसऱ्याला देण्याची तुझ्या इच्छेला मुरड घालू नकोस. वामन म्हणतात, राजन, मी आणखी कुणाकडेही दान मागायला गेलेलो नाही. मी तर संतोषी ब्राह्मण आहे. तू अत्यंत भाग्यशाली आहेस म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे. म्हणूनच वर देणाऱ्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडं मी फक्त माझी 3 पावला एवढी जमीन मागतो. एवढ्यानंच माझं काम भागेल. कारण गरजे एवढेच, आवश्यकते एवढेच धन जवळ बाळगावं. श्री शुकदेव म्हणतात, हे ऐकून बलिराजा हसायला लागला आणि म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा असेल ना
तर तेवढंच घे. असं म्हणून बलीनं वामनांना 3 पावलं जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी झारी हातात घेतली. कारण विनासंकल्प दान दिलं तर त्याचं फळ कुणालाच मिळत नाही. यज्ञमंडपाचे आचार्य शुक्राचार्य अत्यंत ज्ञानी होते. त्यांनी ओळखलं की ही भगवंतांची लीला आहे. आपल्या शिष्याला बलिराजाला सावध करण्यासाठी शुक्राचार्य म्हणाले, हे वीरबली, संकल्पाची घाई करू नकोस. देवांचं कार्य सिद्ध करण्यासाठी वामन रूप घेऊन साक्षात नारायणच आलेले आहेत. संकल्प होताच ते विराट रूप धारण करतील. मग एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलानं स्वर्ग व्यापतील आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारतील. राजा, दान द्यावं, पण विवेकपूर्ण दान द्यावं. आपण एकदम दरिद्री होऊ, घरचे सगळे दुःखी होतील असं दान कधीही देऊ नये. राजन, तू दान अवश्य दे, पण तुझ्या पावलांनी मोजून 3 पावलं जमीन दान दे. कारण संकल्प केल्यानंतर संकल्पाप्रमाणे दान न देणारा नरकात पडतो. बलिराजा म्हणतो, गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे. मी जे मागितलं आहे ते देण्याची प्रतिज्ञा करून बसलेलो आहे. त्यामुळं लोभानं एखाद्या चोराप्रमाणे आता मी तुला देणार नाही असं या ब्राह्मणाला मी कसं सांगू? शुक्राचार्य सांगतात, राजन, संकटकाळी असत्य बोलणं, खोटं बोलणं क्षम्य आहे असं शास्त्र सांगतं. कशाकरता खोटं बोलणं क्षम्य आहे ऐका बरं का. स्त्रियांना वश करण्यासाठी खोटं बोलला चालेल. विवाहाच्या वेळी सोयरीक जमण्यासाठी कोणीही खोटं बोललं तरी चालेल. आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी काही कारण सांगा चालेल. गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी काहीही खोटं बोला चालेल. एखाद्याला मृत्यूपासून वाचवण्याकरता खोटं बोलणं क्षम्य आहे. तेव्हा राजा, तू बटू वामनाला मी तुला देणार नाही म्हणून सांग, तुला काहीही दोष लागणार नाही. बलिराजा म्हणतो, हे जर नारायण असतील तर मी परमेश्वरालाच सर्वस्व अर्पण करत आहे. त्यामुळं दान दिल्यानंतर मला नरकात जायला लागलं तरी काहीही हरकत नाही. कारण कोणतेही पापकर्म करून मी नरकात जात नाही आहे. उलट नारायणांना सर्वस्व दान देऊन मला जर नरकात जावं लागलं तर मी आनंदानं नरकात जाईन. आपण कृपया दानाचा संकल्प सांगावा. शुक्राचार्य चिडले आणि म्हणाले, राजा, मी तुला संकल्प सांगणार नाही. वामन भगवान हसून म्हणतात, राजन, मी सुद्धा ब्राह्मण पुत्र आहे. संकल्प करून घेणं मी जाणतो. तुझे पुरोहित संकल्प सोडायला तयार नसतील तर मी संकल्प सांगेन. बलिराजानं वामन बटूंना अनुमती दिली आणि बटू वामन संकल्प सांगायला लागले. त्यांनी बलीला झारीतून हातावर पाणी घ्यायला सांगितलं. आपल्या प्रिय शिष्याचं अकल्याण शुक्राचार्यांना पाहवलं नाही. शुक्राचार्यांनी सूक्ष्म देह धारण केला आणि ते झारीच्या तोटीत असे बसले की तोटीतून पाणीच येऊ नये. बटू वामनांच्या लक्षात आलं की शुक्राचार्यांची करणी आहे. बटू वामनाने दरवाची काडी झारीच्या तोटीत खुपसली. त्यामुळं शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि ते बाहेर आले. पाणी पडायला लागलं. संकल्प पुरा झाला. सद्गुरू आपल्या शिष्याचं कल्याण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. हेच खरं. भगवंत कृपा करतात तेव्हा एकच डोळा ठेवतात. भगवंत सांगतात, जगाला एकाच दृष्टीने पहा, अनेकात एकच व्याप्त आहे अशा दृष्टीने पहा. हाच समभाव आहे. कारण 2 डोळ्यांनी पाहून विषमता येते. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने सुद्धा इंद्रपुत्र जयंताचा काकरूपात असताना एकच डोळा
फोडला होता. वामनाने बलीकडून संकल्प पुरा करून घेताच शुक्राचार्य संतापले आणि त्यांनी बलीला शाप दिला. हे राजन, तू गुरु आज्ञेचं उल्लंघन करत आहेस. लवकरच तुझं राज्य आणि तुझं ऐश्वर्य नष्ट होईल. वामन भगवान वाटच पाहत होते की शुक्राचार्य बलीला कधी शाप देतात ते. शुक्राचार्याने शाप देताच वामन भगवानांचं शरीर वाढायला लागलं. त्यांचं विराट रूप झालं. त्या शरीरात संपूर्ण विश्व सामावलेलं होतं असं बलीला तसंच सर्व सभासदांना अनुभवास आलं. वामनांच्या विशाल शरीराच्या रूपामध्ये त्यांच्या पायाशी पृथ्वी होती. पायाखाली सप्त पाताळ लोक होते. पोटऱ्यांशी पर्वत. अशा क्रमानं सर्व निसर्ग बलीनं पाहिला. छातीवर लक्ष्मी, कंठात वेद, नाकात वायू, सर्व नद्या, सागर, दिवस, रात्र. बटूच्या शरीरात पाहून असुर, दानव, दैत्य बेशुद्धच पडले. शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णूने पहिल्या पावलात पृथ्वी व्यापली. वामनाने दुसरं पाऊल उचललं. ते वर वर जात सत्यलोकात पोचलं. त्या चरणांच्या नखचंद्रांच्या कांतीनं सत्यलोकाचं तेज फिकं पडलं. ब्रह्मदेवाने वर आलेल्या चरणाचं पूजन केलं, स्तुती केली. ब्रह्मदेवांच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्यामुळं पवित्र होऊन गंगा रूपानं आकाशमार्गानं पृथ्वीवर आलं. याच गंगेने तीनही लोक पवित्र केले. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमंत उज्ज्वल कीर्तीच होय. वामन बटूंच्या या दुसऱ्या पावलानं स्वर्गलोक व्यापला तेव्हा तिसऱ्या पावलाला जागाच उरली नाही. वामन भगवानाने विराट रूप धारण केलं. त्यावेळी रामायणातील वृद्ध जांबवान तरुण होता. त्या तरुण जांबवानाने वामन भगवंतांचं विराट रूप पाहून आनंदाने त्या विश्वरूप वामनांना प्रदक्षिणा घातल्या. पण रामायणकाली वृद्धापकाळामुळं सीताशोधासाठी 100 योजनं रुंद असलेल्या समुद्राला ओलांडून जाणंसुद्धा शक्य झालं नव्हतं. पहिलं पाऊल म्हणजे यज्ञकर्मातून ब्राह्मणांना मुक्त करा. ब्राह्मणांना शिक्षण देण्यासाठी गावोगावी पाठवा. उत्तम आचरण समजावून सांगण्यासाठी वस्ती वस्तीवर पाठवा, घरोघरी पाठवा. त्यामुळं समाज उभा राहील. ब्राह्मणांच्यामध्ये अस्मिता निर्माण होईल. समाजामध्ये तेज निर्माण होईल. दुसरं पाऊल हे क्षत्रियांचं आहे. राजसत्तेने क्षत्रियांना निस्तेज बनवलेलं होतं आणि ब्राह्मणांना भाकरीमागं धावणारे भिकारी बनवलेलं होतं. क्षत्रिय स्वतंत्र असले पाहिजेत. शिक्षण पण नाही आणि लढाई पण नाही. त्यामुळं क्षत्रिय जडवादी, आळशी, निसत्व बनलेले होते. फुकटचं खाऊन फुकटचं पिऊन लोळायचं असं ते दिवसभर करायचे होते. क्षत्रियांना वामनाने बलीच्या जोखडातून मुक्त केलं आणि तेजस्वी केलं. तिसरं पाऊल कुठं ठेवू? तिसरं पाऊल म्हणजे वैश्य. वामनाने सांगितलं, वैश्यानो वृत्ती बदला. धंदा शब्द काढून टाका आणि कर्तव्य शब्द वापरा. अशी ही 3 पाऊल भूमी वामनाने बलीकडून मागितलेली आहे. वामन म्हणतात, हे राजन, तिसरं पाऊल कुठं ठेवू सांग. दैत्याने बघितलं. 3 पावलं जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या राजाची सर्व पृथ्वी बळकावली. तेव्हा ह्या शत्रूला मारणं आमचं कर्तव्य आहे. अशा विचाराने असुराने, दैत्याने, दानवाने शस्त्र उचलली आणि ते वामनांच्यावर तुटून पडले. तेव्हा भगवंतांचे पार्षद धावून आले. नंद, सुनंद, जय, विजय, गरुड, जयंत,
पुष्पदंत, कुमुद पार्षद असुरांचा, दानवांचा, दैत्यांचा संहार करायला लागले. ते बघून बलिराजांनी असुरांना, दैत्यांना युद्धापासून परावृत्त केलं. सगळ्यांना बली म्हणाला, आपल्या कार्यसिद्धीला अनुकूल अशी वेळ आत्ता नाही, अनुकूल वेळेची वाट पहा. तेव्हा सगळे असुर, दानव युद्ध थांबवतात आणि सगळेजण रसातलाला निघून जातात. त्यावेळी भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून गरुडाने बलीला वरुण पाशाने बांधलं. तेव्हा सगळीकडे हाहाकार उडाला. वामन म्हणला, बली सांग, तिसरं पाऊल कुठं ठेवू? संकल्प करून सुद्धा जो दान देऊ शकत नाही तो नरकात पडतो. तू खोटं बोललायस, त्याचं फळ म्हणजे नरकवासी हो. बलीचा अतिशय धिक्कार केला तरीही बली विचलित झाला नाही. बली म्हणाला, हे वामना, मी खोटं बोलत नाही. आपण आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. मला नरकात जाण्याचं भय नाही. या शिक्षेला मी घाबरत नाही. हे शरीर घेऊन मला काय करायचं आहे? हा देह तर एक दिवस सोडायचाच आहे. तेव्हा आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरच ठेवावं. कारण हे शरीरसुद्धा आपलंच आहे. आपण माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतलं, ही मोठी माझ्यावर कृपाच आहे. तेवढ्यात प्रल्हाद महाराज आले. प्रल्हादाने भगवान वामनांना वंदन केलं, साष्टांग दंडवत घातला आणि बलीकडं प्रेमानं पाहून प्रल्हाद महाराज म्हणाले, प्रभू, आपणच बलीला ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद दिलं होतं आणि आज आपणच त्याचं इंद्रपद काढून घेतलं, ही मोठी कृपाच आहे. बंधनात पडलेल्या बलिराजाला पाहून त्याची पत्नी विंध्यावली भयभीत झाली. तिनं हात जोडून भगवंतांना वंदन केलं आणि जमिनीकडं पाहत पाहत ती भगवंतांना म्हणाली, प्रभू, आपण हे सर्व निर्माण केलेलं आहे, तरीसुद्धा मूर्ख लोक स्वतःलाच याचा स्वामी मानतात. हे शरीर तुमच्याच मालकीचं असूनसुद्धा जो हे शरीर तुम्हाला समर्पण करतो त्याच्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेवा असं म्हणतो. हे बलीचं म्हणणं अत्यंत निर्लज्जपणाचं आहे. तेवढ्यात ब्रह्मदेव आले. म्हणाले, प्रभू, बलीनं तर प्रसन्नतेनं, धैर्यानं, स्थिर बुद्धीनं आपल्याला 3 लोकांचं दान केलं, मग याला दुःख का व्हावं? बली म्हणतो, प्रभू, मी निष्पाप आहे. वामन भगवान सांगतात, बली, तू निष्पाप नाहीस. यज्ञाच्या प्रारंभी तू गणेश पूजनाला नकार दिलास आणि म्हणालास, मी फक्त विष्णूंची पूजा करेन. श्री गणेशसुद्धा विष्णूच आहेत. तुझी दृष्टी भेददृष्टी आहे. तू शास्त्र मर्यादांचं उल्लंघन केलं आहेस. म्हणून गणेशानीच मला प्रार्थना केली की बलीच्या यज्ञात बाधा आणावी, म्हणून मी इथं आलो. गणपती बाप्पा विघ्न हरते आहेत, तसेच विघ्न करतेही आहेत. तू निष्पाप तर नाहीसच. राजन, तू सर्व प्रजेमध्ये ज्ञानदानाचं कार्य बंद पाडलेलं आहेस. तू चातुर्वर्ण व्यवस्थाच बिघडवलेली आहेस. म्हणून तुला सरळ करायला मी इथं आलेलो आहे. तू निष्पाप नाहीस. प्रजेचा शिकण्याचा अधिकार तू हिरावून घेतलेला आहेस. तो त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी मी तुझा यज्ञ बंद करायला इथं आलेलो आहे. ब्राह्मणांना मोठ्या दक्षिणा देऊन तू लाचार बनवलेला आहेस. क्षत्रियांना तू खायला प्यायला फुकट देऊन लाचार बनवलेला आहेस. वैश्यांना तू लोभी बनवलेलं आहेस. ब्राह्मणांना यज्ञकर्मात गुंतून लोकांचं शिक्षण तू बंद केलेलं आहेस. हे सर्व सुरू करण्यासाठी मी ठरलेलो आहे. तू निष्पाप नाहीस. हे ऐकून बलीच्या मनात दैन्यभाव उत्पन्न झाला. बलीचे डोळे उघडले. अत्यंत नम्र होऊन बली भगवंतांना शरण गेला आणि म्हणाला, प्रभू, यात तुमच्याच मस्तकावर तुमचं तिसरं पाऊल ठेवा आणि मला क्षमा करा. भगवंताने हे ऐकलं
आणि त्यांना बलीबद्दल अत्यंत करुणा निर्माण झाली. परमात्म्याचं हृदय द्रवलं. भगवंत म्हणाले, बली, तू स्थानभ्रष्ट झालास, वरुण पाशानं बांधला गेलास, गुरुने तुझी निंदा केली, शत्रूने तुझा तिरस्कार केला, तरीही तू सत्यापासून ढळला नाहीस. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. मोठमोठ्या महात्म्यांना खूप प्रयत्न करूनसुद्धा जे प्राप्त होत नाही ते स्थान मी तुला देत आहे. सावर्णी मन्वंतरामध्ये तू इंद्र होशील. तोपर्यंत तू विश्वकर्म्याने बनवलेल्या सुतलपातालात राहशील. तिथं शारीरिक मानसिक पीडारोग होणार नाहीत. तुझा शत्रूकडून पराभवही होणार नाही. तुझ्या आज्ञेचं जो उल्लंघन करेल त्याचा माझं चक्र नाश करेल. तू सर्व आप्तेष्टांच्या सह सुतललोकी आनंदानं राहा. मी दारात उभं राहून तुझं संरक्षण करेन. सतत माझं दर्शन झाल्यामुळं तुझा असुर भाव नष्ट होईल. म्हणजेच बलीला अत्यंत गोड शब्दात वामन भगवानाने नजर कैदेत ठेवलं. बलीला प्रभूंनी वरुण पाशातून मुक्त केलं आणि सांगितलं, हे बली, आपल्या आजोबांच्यासह प्रल्हादासह तू सुतललोकी आनंदानं राहा. ठीक आहे असं म्हणून पुन्हा पुन्हा वंदन करून बलीनं प्रभूंची अनुमती घेतली आणि सर्वजण सुतल लोकाकडे निघून गेले. त्यानंतर वामन भगवंतांनी शुक्राचार्यांना यज्ञ पूर्ण करण्यास सांगितलं. शुक्राचार्यांनी भगवंतांच्या आज्ञेनुसार यज्ञ पुरा केला. वामनाने बलीकडून घेतलेला स्वर्गलोक इंद्राला दिला आणि आदिती मातेची इच्छा पूर्ण केली. ब्रह्मदेवांनी कश्यप आदितीच्या प्रसन्नतेसाठी वामन भगवानांना अभिषेक केला. तेव्हा इंद्राने वामनांना उपेंद्राचं स्थान दिलं. त्यामुळं इंद्राला त्रिभुवनाचं राज्य मिळालं. शिवाय आता उपेंद्राच्या शौर्याची साथी मिळाली. बलिराजा म्हणतो, स्वर्गाच्या पेक्षा सुतल लोकाचं राज्य फार चांगलं आहे, कारण तिथं नेहमी मला भगवंतांचं दर्शन होतं आहे, सान्निध्य आहे. भगवंत इंद्रियांच्या द्वारावर पहारेकरी बनलं, तर आपल्या शरीरात काम प्रवेश करू शकणार नाही. गुरूंची सेवा करणाऱ्याला, पवित्र आचरण असलेल्याला, ब्रह्मचर्य पालन करणाऱ्याला, संयमीला कुणीही मारू शकत नाही. 3 पावलं जमीन म्हणजे सत्व रज तम हे 3ही गुण भगवंतांना अर्पण करा. भगवंत सेवा शारीरिक कष्टाने केली तर तमोगुण कमी होतो. भगवंत सेवा करण्यासाठी आपल्या धनाचा उपयोग केला तर रजोगुण कमी होतो. सत्वगुणाचा क्षय करण्यासाठी आपलं मनच भगवंतांना अर्पण करा, म्हणजे मनाला भगवंतांच्या सेवेतच गुंतवा. जो दान घेतो तो बंधनात अडकतो. वामन भगवानाने बलीकडनं दान घेतलं, त्यामुळं ते बंधनात अडकले. बलीच्या दारात त्यांच्याच रक्षणासाठी भगवंत गदा घेऊन उभे राहिले. म्हणजेच वामनाचा जनमानसातील प्रभाव पाहून बलीनं वामनांना वाटाघाटीसाठी बोलवलं. तेव्हा वामनाने त्याची सर्व राज्यच मागितलं. तेव्हा बली विचारतो, मग मी राहू कुठं? तेव्हा वामन सांगतात, तुझ्यासाठी मी फार चांगली जागा शोधून ठेवली आहे, तिथं तुझं मी रक्षण करेन, तू फक्त तिथं जाऊन राहा, म्हणजेच तुला मी नजर कैदेत ठेवतोय. तेव्हा प्रजा मोकळा श्वास घेऊ लागली. बळी ज्ञानी होता, सुज्ञ होता, त्यामुळं परिस्थिती त्यांनी ओळखली आणि त्यांनी जाताना काही वाईट केलं नाही. त्यामुळं बलीविषयी लोकांच्यामध्ये कटुता राहिलेली नाही. जसं इंग्रज लोक 14 ऑगस्ट 1947ला रात्री 12 वाजल्यानंतर तुम्ही राज्य करा, आम्ही जातो असं सांगून गेले, त्यामुळं इंग्रजांच्या विषयी आपल्या मनात कटुता राहिलेली नाही. त्यामुळंच आपण बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळीत साजरा करतो. भगवंत बरेच दिवस घरी गेले नाहीत, म्हणून लक्ष्मीदेवी नारदाने विचारतात, हे गेलेत तरी कुठं? नारद मुनी हसून सांगतात, बलीच्या रक्षणाचं काम ते करतायत. हे समजल्यावर
लक्ष्मी देवी ब्राह्मणी रूपानं सुतल पातालात बलीकडे आली. बलीला भाऊ मानून तिथंच ती राहायला लागली. श्रावणी पौर्णिमेला लक्ष्मी देवीनं बलिराजाला ओवाळलं तेव्हा बली म्हणतो, तुला काय हवंय ते माग. लक्ष्मी संकोचानं काही मागत नाही. तेव्हा बली म्हणतो, ताई तुझ्या घरी जे काही नाही आहे ना ते तू माग. तेव्हा लक्ष्मी देवी गदाधारी द्वारपालाकडे बोट करते आणि म्हणते, हे हवेत. बली विचारतो, तुझे कोण आहेत ते. तेव्हा लक्ष्मीनारायण प्रकट होतात. बली आनंदानं त्यांची पाद्यपूजा करतो. तोच दिवस आपण राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतो. जेव्हा रावण बलीशी युद्धाकरता आला तेव्हा वामन भगवंतांनी त्याला अडवलं. रावण म्हणाला, मी बलीशी लढायला आलेलो आहे. वामन म्हणतात, प्रथम माझ्याशी लढ, नंतर बलीशी. वामनाने रावणाला एकच लाथ मारली की त्या लाथेनं रावण दूरवर समुद्रकिनारीच पडला. पुन्हा काही रावण बलीच्या वाटेला गेला नाही. कृष्णा अवतारामध्ये देवकी मातेची 6 बाळं कृष्णाने बलीकडनं मागून घेतली आणि देवकीला आणून दाखवली. त्यांची नावं होती स्मर, उद्गीत, परिध्वंग, पतंग, क्षुद्रभृद आणि घृणी. यांचा भगवंतांच्या स्पर्शाने उद्धार झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.